रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढणार, शिवसेना नेते प्रसाद भोईर यांचा इशारा. रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधातील आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा. मागण्यांची पूर्तता न झाल्याने सलग तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच. आंदोलन अधिक उग्र करण्याचा आंदोलकांचा इशारा. रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेनसे ज्योतिर्पाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे. अशातच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेत जमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी व इतर न्यायिक मागण्या घेऊन संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या न्याय हक्कासाठी येथील स्थानिक शेतकरी, पशुपालक, मच्छीमार, भूमिपुत्र यांनी बेनसे सिद्धार्थनगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी आमरण उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तसेच आमरण उपोषणास बसलेल्या बेनसे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्मिता यशवंत कुथे, कल्पना बबन अडसुळे, योगेश मंगेश अडसुळे, सचिन गणपत कुथे यांच्या तब्येतीची विचारपूस करून पेन तहसीलदार तानाजी शेजाळ यांना तातडीने कारवाई करण्याबाबत सुचवले. तसेच रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील शिवसेना नेते प्रसाद भोईर यांनी यावेळी दिला. उपोषणकर्त्यांना दिवसेंदिवस विभागातील शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांचा पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे या आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आहे. जोपर्यंत स्थानिक जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवावे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आता कंपनीच्या अन्यायाचा कडेलोट झालाय आणि आता डोक्यावरून पाणी वाहून गेले. माझा या माध्यमातून कंपनी प्रशासनाला व शासनाला व प्रशासनाला देखील इशारा आहे की आता आमचे सर्व जे काही लिमिट्स आहेत ते क्रॉस झालेले आहेत. आता शेवटचा पर्याय म्हणून संपूर्ण विभागातीलच नव्हे, या विभागामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींसकट या रायगड जिल्ह्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन आम्ही रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर अगदी लवकरच धडक मोर्चा काढणार आहोत. आणि या माध्यमातून माझी आणखीन एक विशेष विनंती आहे की आपण म्हणतो की सरकारी यंत्रणा फार भ्रष्ट आहे, परंतु आमचा इथला स्थानिकांचा अनुभव फार वेगळा आहे. येथील कंपनीचे जे प्रशासन आहे, तिथे जे काम करणारे मॅनेजमेंटचे जी लोक आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराचा देखील इथे कडेलोट झालाय. त्यांनी इथे अमाप संपत्ती कमवलेली आहे, त्यांच्या अनेक पिढ्या अगदी आबाल झालेल्या आहेत आणि मात्र आमच्या इथल्या स्थानिकांच्या पिढ्या मात्र बर्बाद झालेल्या आहेत. तेव्हा आमची विनंती आहे की त्यांच्या देखील भ्रष्टाचाराची ज्या योग्य यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून देखील चौकशी झाली पाहिजे. कारण जोपर्यंत या कंपनीच्या प्रशासनावर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत येथील स्थानिकांच्या अन्यायाला वाचा फुटणार नाही. नगर या ठिकाणी ग्रामस्थांचं शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आपण या ठिकाणी भेट दिलीत, पाठिंबा दर्शवलात, काय सांगाल नेमकं? उपोषणकर्त्यांच्या बाबतीमध्ये प्रशासन गंभीर आहे का? काय परिस्थिती आहे? भारत हे एक जगातील सगळ्यात मोठी लोकशाही राष्ट्र आहे आणि या भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी राज्यघटना दिली आहे त्या अंतर्गत जे कायदे बनवण्यात आले त्या कायद्यापुढे या देशातील प्रत्येक नागरिक हा समान आहे आणि प्रत्येकाला समान कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे. इथे कोणी अदानी असो, कोणी अंबानी असो, हे प्रत्येक जण कायद्याच्या समोर समान आहेत. परंतु आपल्याला गेले अनेक वर्ष बघायला भेटते की हे सर्व कायदे पायदळी तुडून, सर्व यंत्रणा हाताशी धरून हे मोठमोठे उद्योग सर्वसामान्यांच्या आयुष्यावर कुरघोडी करायचे प्रयत्न करतात. आणि तसाच प्रकार या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीज मार्फत या बेनसे, ज्योतिर्पाडा, कुयरे या परिसरामध्ये आपल्याला बघायला भेटतोय. कंपन्यांनी यावं, आपले इथे प्रकल्प सादर करावेत, त्यांचे प्रकल्प वाढवावेत, परंतु त्यांनी आमच्या हक्कांची पायमल्ली करू नये. आम्हाला जे घटनेने अधिकार दिले आहेत, आमच्या जीवनमानावर परिणाम करणारे जे कायदे आहेत त्या कायद्यांची कोणतीही पायमल्ली न करता त्यांनी इथे कायदेशीररित्या जरूर आपलं काम करावं, त्याला आमचा विरोध नसणार आहे. परंतु इथे
कोणत्याही परवानग्या न घेता जे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 आहे त्याच्या अंतर्गत कोणताही प्रकल्प सुरू होण्याआधी किंवा त्याची 2006 ला जी अमेंडमेंट करण्यात आली किंवा त्याच्यानंतर 2020 ला जी अमेंडमेंट करण्यात आली त्या EIA अमेंडमेंट अंतर्गत प्रत्येक प्रोजेक्टला एक्सपान्शन असो त्यांचं रिन्युएशन असो त्याच्यासाठी सर्वप्रथम EIA म्हणजे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट सादर करणं आवश्यक आहे आणि त्याच्या अंतर्गत एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेणं आवश्यक आहे आणि मग त्याच्यानंतरच त्यांनी कोणतंही काम करणं आवश्यक आहे. या EIA मध्ये तो प्रोजेक्ट आल्यानंतर तिथल्या जीवनमानावर पर्यावरणावर तिथल्या नद्यांवर तिथल्या सामाजिक जीवनावर तिथल्या आर्थिक जीवनावर काय परिणाम होणार आहेत याचं पब्लिक कन्सल्टेशन होतं, पब्लिक हिअरिंग होते आणि त्या पब्लिक हिअरिंग मध्ये जे काही आक्षेप घेतले जातात त्याचं पूर्णतः निराकरण झाल्यावरच मग त्या ठिकाणी काम करता येतं. परंतु या रिलायन्स सारख्या माजोर कंपन्या की हे कोणताही कायदा जुमानत नाही किंवा कोणत्याही यंत्रणांना जुमानत नाही, अगदी स्पष्टपणे सांगतात की आम्हाला कलेक्टरचे नियम देखील किंवा कलेक्टरचं देखील आमच्यावर कोणता कंट्रोल नाही, एवढ्या माजोर या कंपन्या झालेल्या आणि MIDC सारख्या ज्या एजन्सीज आहेत किंवा राज्य शासन आहे हे यांना पाठीशी घालतंय. आमची एवढीच मागणी आहे की याने कायद्यांचं पालन करून आपल्या जे काही ते कायदेशीर बाबी त्यांना करायच्या आहेत, त्यांना जे काही त्यांचं बांधकाम करायचं आहे, त्यांना जे काही त्यांचं काम करायचं आहे ते करावं. आणि यासोबतच MIDC ला देखील मी सांगेन की अनेक वर्ष ह्या जमिनी पडीक होत्या. आम्ही या जमिनी काही रिलायन्स कंपनीसाठी दिल्या नव्हत्या, आम्ही त्या ज्या केंद्र शासनाचा IPCL प्रोजेक्ट होता त्याच्यासाठी आम्ही जमिनी दिल्या होत्या. त्यानंतर ही कंपनी रिलायन्सला IPCL कंपनी डिसइन्व्हेस्ट करण्यात आली आणि त्यानंतरही अनेक वर्ष या जमिनी पडीक होत्या. MID ऍक्ट मध्ये 1960 मध्ये 42 क खाली अगदी प्रोव्हिजन आहे की जेव्हा या अशा पडीक जमिनी असतात तेव्हा 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचा वापर झाला नाही तर अशा जमिनींवर हेवी पेनल्टीज किंवा त्या जमिनी दुसऱ्या कंपनीला देणं MIDC ला बंधनकारक असतं. त्यामुळे माझं तर म्हणणं आहे की आज या जमिनीवर कोणताही काम करण्याचा अधिकार खरं तर या रिलायन्स कंपनीला नाही आहे आणि जर तसं असेल तर त्यांनी काय पेनल्टी भरलेली आहे आणि तीच पेनल्टी किमान 300-400 कोटीच्या घरामध्ये असणार आहे. एवढं मोठं नुकसान शासनाचं झालेलं आहे आणि निश्चितच माझी या ग्रामस्थांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की राज्य शासनाचं एवढं मोठं नुकसान होता कामा नये. एवढ्या मोठ्या कंपन्यांकडून एवढी मोठी जर वसुली जर शासनाची बुडत असेल तर त्याचा देखील निश्चित विचार केला पाहिजे. आणि आमच्या सर्वसामान्य अगदी ग्रामस्थांच्या मागण्या एवढ्याच आहेत की आमच्या जे हक्काचे आमचे वहिवाटीचे रस्ते आहेत ते शाबूत राहिले पाहिजेत. आमचे या संसाधनं आहेत, आमची जी गावातली जी संसाधनं आहेत ती अगदी व्यवस्थित राहिली पाहिजेत. वडिलोपार्जित आम्ही जे आमच्या गावावरचे अधिकार आहेत ते शाबूत राहिले पाहिजेत. इथल्या खाडीवर आमचे अधिकार राहिले पाहिजेत. तुम्ही इथलं पर्यावरण मारत चाललाय, इथला प्रदूषणाचा आम्हाला त्रास होतो, तुम्ही जे काही इथे बाहेरचे मंडळी काम करायला येणार आहे त्याच्यामुळे आमची सामाजिक परिस्थिती इथली बिघडणार आहे, आमच्या आया बहिणींना त्याचा त्रास होणार आहे. मग या सगळ्याचं नुकसान जर आम्हाला होत असताना जर कंपनीच्या जे काही फायदे आहेत ते जर आम्हाला स्थानिकांना मिळत नसतील, इथल्या व्यवसायाच्या संधी इथल्या रोजगाराच्या संधी जर आम्हाला स्थानिकांना मिळत नसतील तर अशा कंपनी आम्हाला असण्याचं कारणच नाही किंवा आमच्या इथे येण्याचं त्यांचं कारणच नाहीये. आणि निश्चितच या गोष्टींसाठी म्हणूनच इथे ग्रामस्थ आज उपोषणाला बसले आहेत. मी वैयक्तिक आणि माझ्या पक्षाच्या वतीने या संपूर्ण मंडळींना पाठिंबा देतो आणि आज उपोषणाचा 3रा दिवस असताना देखील प्रशासनाचा देखील ढिम्मपणा आणि कंपनी तर मी ज्या पद्धतीने म्हटलं की एवढी माजोर आहे की साधी कंपनीचा